नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. राज्यात 2025च्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अतिवृष्टीनं दणका दिलेला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा होती, की लवकरात लवकर पीक विम्याची भरपाई जी आहे, नुकसान भरपाई जी आहे, ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा व्हावी. यासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांचं एकमताने हे सगळं मागणं होतं. परंतु पीक विमा कंपन्यांचे घोळ, त्यासोबत नियमांमध्ये बदल करणं असेल, त्यानंतर राज्य सरकारकडून दिरंगाई असेल, या सगळ्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाहीये. आता राज्य सरकारनं 1,219 कोटी रुपयांचा निधी अलीकडेच मंजूर केलेला आहे. परंतु हा मंजूर करत असताना एका जिल्ह्याला झुकतं माप देण्यात आलेलं आहे. दुसऱ्या जिल्ह्यांना जिथे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, तिथे मात्र आखडता हात घेण्यात आलेला आहे आणि एकूणच पीक विम्याच्या भरपाईबद्दल गोंधळ निर्माण झालेला आहे. आता याच संदर्भात काही प्रश्न, काही मुद्दे हे किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजय बोरांडे यांनी उपस्थित केलेले आहेत. त्यांचे प्रश्न नेमके काय आहेत? कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक पीक विमा देण्यात आलेला आहे? त्यामागे नेमकी कारणं काय आहेत? पीक विमा योजनेत त्याची अंमलबजावणी करताना नेमका काय घोळ घातला जातोय? सगळं काही जाणून घेणार आहोत. सर, तुमचं ॲग्रोवनच्या या विशेष मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर, पहिला प्रश्न अर्थात हाच आहे. मी जसा उल्लेख केला सुरुवातीलाच, की राज्य सरकारनं 1,219 कोटी रुपयांचा निधी हा म्हणजेच भरपाई पीक विम्याची मंजूर केलेली आहे. परंतु यामध्ये विशिष्ट जिल्ह्यांनाच झुकतं माप देण्यात आलेलं आहे. काही जिल्हे जे सर्वाधिक बाधित होते, त्यांना मात्र यातनं वगळलंय काय? अशी एक तुमची शंका आहे. नेमका मुद्दा काय आहे? मुळात एक खरं म्हणजे ॲग्रोवननं या संदर्भामध्ये फार चांगल्या प्रकारचं इन्फॉर्मेशन किंवा माहिती शेतकऱ्यांना वारंवार दिलेली आहे. आणि एकूण विमा आणि या सगळ्या संदर्भामध्ये जी भूमिका ॲग्रोवन घेत आहे त्याबद्दल पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन आणि आभार. या सर, ते सगळ्या कामच आहे आमचं. पार्श्वभूमीवरती नक्कीच. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक बाब आपण जी निदर्शनास आणून दिलेली आहे, की खरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जी अतिवृष्टी सप्टेंबरमध्ये झाली होती आणि या अतिवृष्टीच्या धर्तीवरती खरं म्हणजे बाकीच्या घोषणा फार मोठा पाऊस अतिवृष्टीसारखाच पडला, त्याची किती अंमलबजावणी झाली याच्याबद्दल फार चर्चा संबंध महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. परंतु अपेक्षा एवढीच होती, की त्याच मदतीला जोडून जी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी 17,500 किमान आणि नुकसानीच्या प्रमाणामध्ये हजारो रुपयाचा पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळेल, अशा प्रकारचा एक गोड आशावाद या सरकारने निर्माण केला होता. आणि म्हणून बरोबर. या आशावादाला म्हणजे फार मोठ्या आशेनं शेतकरी बघत होता. परंतु काल परवा जे भारतीय कृषी आयुर्विमा कंपनीनं जे चित्र स्पष्ट केलं आणि यामधून ज्या बाबी समोर आलेल्या आहेत, या फारच धक्कादायक आहेत, की जी प्रामुख्यानं ज्या जिल्ह्यांमध्ये मोठी नुकसान झालेली होती, तो बीड असेल, लातूर असेल किंवा धाराशिव असेल. या तिन्ही जिल्ह्यांना आता विमा मिळण्याच्या शक्यता धुसूर झालेली आहे. हे चित्र आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून शेतकरी बेचैन असताना, अस्वस्थ असताना मात्र सरकारचा कुठलाही प्रतिनिधी म्हणजे अधिकृतपणे कृषी मंत्री महोदय असतील किंवा कृषी आयुक्त असतील किंवा कुणीतरी त्यांचे म्हणजे प्रतिनिधी असतील, असं कुणीही स्पष्ट न येता या सरकारमधलेच या सरकार पक्षाचे असणारे लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीनं समोर येऊन या विम्याच्या संदर्भामध्ये सरकारचं पाठ राखण आणि पुन्हा शेतकऱ्यांना एक छोटी तसल्ली देत आहेत की काय, अशा प्रकारचं चित्र आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे किंवा आम्ही असं अपेक्षित करतोय, की ज्या पद्धतीनं तुम्ही घोषणा केलेली आहे, ही घोषणा तुम्ही परिपूर्ण करा आणि ही करण्यासाठी ज्या पद्धतीनं विमा कंपनी तुमचे दावे फेटाळते म्हणून तुम्ही निवेदन करतायत, ते दावे ज्या धर्तीवरती फेटाळले जात आहेत, चूक विमा कंपन्यांची आहे, त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची आहे का सरकारनं घेतलेल्या नवीन सुधारित विमा योजनेची आहे 25-26 मधल्या, या बाबी समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आमचं मत असं आहे, की ज्या पद्धतीचा सुधारित पीक विमा योजना 2025-26च्या हंगामासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आणली, तीच याच्यामध्येच खरी मेक आहे, की ज्याच्यामुळे शेतकरी वंचित राहण्याचं प्रमाण शक्यता मोठ्या प्रमाणात दिसून येते. आता तुम्ही पीक विम्याच्या संदर्भात एक आयुर्विमा कंपनीचा उल्लेख केलात. यांनी नेमके पीक पाहणी प्रयोगाचे जे काही अहवाल आहेत ते फेटाळून लावलेत असं तुम्ही म्हणतायत. म्हणजे नेमकं काय झालेलं आहे ते थोडंसं सविस्तर सांगाल का? नक्कीच. मुळात काय झालेलं आहे, की आता जे काही सुधारित पीक विमा योजनेच्या नावाखाली 25-26 ला
जी कार्यपद्धती आणि जे परिपत्रक यांनी आणलं आणि ज्याला आधार धरून आता विमा कंपन्या काम करतायत. यामध्येच एक महत्वाची जी उणीव या केंद्र आणि राज्य सरकारने कंपन्यांबरोबर करार करताना ठेवलेली आहे, हं. तीच मुख्य बाब आपल्या सगळ्यांना लक्षात येणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये काय आहे, की यापूर्वीच्या पीक विमा योजनेमध्ये अगदी 5 जोखीम स्तर होते. नुकसानीच्या पातळीवर जर झालं, तर 5 बरोबर. प्रकरणामध्ये आपल्याला मदत दिली जायची. ज्याला आपण ट्रिगर म्हणतो. ते कुठले होते, की जर समजा पाऊस विलंबानं आला मान्सून, पेरणीला विलंब झाला, अशाही प्रसंगी मदत मिळायची. समजा पेरलेलं आहे, परंतु पावसाचा खंड पडलाय 20 दिवसाचा वगैरे. अशाही प्रसंगी विम्याचं प्रावधान असायचं, ज्याला अग्रिम आपण म्हणायचो 25% किंवा एवढंच नाही तर स्टँडिंग क्रॉप आहे, उभं पीक आहे, एखादं कीड आलेली आहे, एखादं काहीतरी जाळ आलेला आहे, एखादी नैसर्गिक किंवा स्थानिक आपत्ती आलेली आहे. अशाही प्रसंगी तुम्हाला विमा क्लेम करता यायचा, तुम्हाला तक्रार देता यायचं. एवढंच नाही, परतीच्या पावसामध्ये जर काढलेलं क्रॉप असेल, उत्पादन केलेला माल असेल आणि तो जर शेतामध्ये ठेवला असेल आणि परतीचा पाऊस किंवा एखाद्या पावसानं जर वाहून गेला असेल, तर अशा प्रसंगी सुद्धा स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी विथिन सम पिरियड म्हणजे काही दिलेल्या मुदतीमध्ये जर तुम्ही तक्रार केली आणि त्याचे पंचनामे झाले, तरी त्याची नुकसान भरपाई मिळायची. आणि शेवटचा जो क्लॉज होता तो 5वा असा होता, की या सगळ्या पार्श्वभूमीवरती जरी काही झालं नाही आणि जर उंबरठा उत्पन्नामध्ये जर उत्पादन कमी आलं सरासरी उत्पन्नापेक्षा, तरीही शेवटच्या ट्रिगरमध्ये तो विमा लागू व्हायचा. परंतु या नवीन सुधारित पीक विमा योजनेच्या नावाखाली काय केलेलं आहे, पहिले 4 जोखीम स्तर पूर्णपणे उडवून टाकलेले आहेत, कमी केलेली आहेत आणि एकच जोखीम स्तर त्यांनी आता ठेवलेला आहे, जो केवळ आणि केवळ उंबरठा उत्पन्नावर आधारित पीक कापणी अहवालावरच पीक विमा दिला जाईल. अशा प्रकारचं सूत्र त्यांनी या सुधारित पीक विमा योजनेखाली आणलेलं आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली, जी या पहिल्या विमा प्रावधानामध्ये नक्की 100% शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विमा लागला असता. परंतु ते नसल्यामुळं मात्र शेतकरी त्याच्यापासून वंचित राहिले आणि ह्या पीक कापणी अहवालामध्ये उंबरठा उत्पन्नावर जे सरासरी उत्पन्न आहे, याच्यामध्ये असं बसलं नाही. अशा प्रकारचा दावा पीक विमा कंपन्या करतायत आणि त्या मुद्द्यावरती हे पीक विम्याचे दावे हे सरसकट कंपन्या फेटाळतायत. हे बाब मात्र आता समोर आलेली आहे. यामध्ये सर काही भागातले म्हणजे आता तुमचा जो आक्षेप आहे, की बीड असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसूनही नुकसान भरपाई मिळालेली नाहीये. पण कंपन्यांचं आणि एकूणच कृषी विभागाचं असं सुद्धा म्हणणं आहे, की या भागातले जे काही पीक पाहणीचे प्रयोग आहेत, ते अद्याप पूर्ण झालेले नाहीयेत. त्याच्यामुळे पुढच्या काळात तुम्हाला जी काही नुकसान भरपाई आहे ती मिळेल, अशा प्रकारचा दावा केला जातोय. पण आता यामध्ये खरी मेक काय आहे, एका जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात जर का मदत मिळत असेल, तर त्याच पद्धतीनं या जिल्ह्यांमध्ये सुद्धा नुकसान झालेलं होतं. मग त्यावेळेसच का मिळालेलं नाही किंवा देण्यात आलेलं नाही? याच्यामध्ये काही राजकारण शिजतंय असं तुम्हाला वाटतंय का? तर मला फार अत्यंत जबाबदारीनं आपल्या चॅनलवरती बोलावं वाटतंय. मुळात या पीक विमा योजनेचं स्रोतच कशामध्ये आहे, की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना सस्टेनेबल शाश्वत करण्यासाठी जे काही अहवाल वेगवेगळ्या तज्ञांनी दिले. स्वामीनाथन अहवालामध्ये सुद्धा पीक विमा हा एक सजेशन त्याच्यामध्ये दिलेलं होतं. आणि जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, त्यावेळेस सरकारची मदत ही तुटपुंजी असते आणि त्याला एक संरक्षण द्यावं, या हेतूनं ही पीक विमा योजना आलेली आहे. आणि म्हणून हा पीक विमा योजनेचा मुख्य हेतू बाजूला ठेवून या दरम्यानच्या काळामध्ये या पीक विमा योजनेच्या माध्यमातून आपण सरकारचा दिलेला निधीच कसा म्हणजे कंपन्यांना दिलेला आजपर्यंतचा इन्स्टॉलमेंट आणि कंपन्यांनी नुकसान भरपाईमध्ये दिलेला शेतकऱ्यांची मदत याची तफावत जी कॅगनं आणि एकूण सगळ्यांनी समोर आलेली आहे. हे सगळं बघता शेतकऱ्यांच्या मदतीपेक्षा कंपन्या 73,000 कोटीपेक्षा रुपयानं फायद्यामध्ये राहत आहेत. हा एक भाग आहे आणि हा कंपन्यांना होत असणारा फायद्याचे वाटेकरी कोण-कोण आहेत याच्याबद्दल बरेच चित्र आणि बऱ्याच तज्ञांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की कशा पद्धतीनं केंद्र आणि राज्य सरकार या सगळ्या मलिद्यांवरती आपला हात मारतोय. याच पद्धतीनं या सरकारमध्ये असणारे किंवा वेगवेगळे आमदार आणि खासदार सुद्धा या पीक विमा योजनेकडं शेतकऱ्यांना जेव्हा नैसर्गिक आपत्ती येईल त्यावेळेस मदत करण्यापेक्षा स्वतःच्या वर्चस्वासाठी, स्वतःच्या श्रेयवादासाठी सुद्धा चुकीची प्रॅक्टिस करून हे सगळ्या पीक विमा योजनेचा कसा बट्ट्याबोळ लावता येईल अशाही प्रकारचे प्रयत्न हे झालेली आहेत. आणि म्हणून आम्ही स्पष्टपणे सगळ्या शेतकरी संघटना आणि किसान सभा विशेषतःनं म्हणतीये, की हा पीक विमा योजना ही ज्या हेतूसाठी लागू करण्यात आलेली आहे, जी शेतकरी केंद्रित
आणि नुकसानीच्या पातळीवरती शेतकऱ्यांना योग्य पद्धतीनं परतावा आणि मोबदला मिळावा यासाठी याचा विनियोग व्हायला हवा होता. परंतु ज्या पद्धतीचे बदल हे प्रधानमंत्री पीक विमा फसल योजना म्हणून करण्यात आलं, त्यानंतर सुधारित पीक विमा योजना म्हणून करण्यात आलं, यामध्ये मूळ पीक विम्याच्या ह्यालाच म्हणजे धक्का पोहोचविलेला आहे का काय, अशा प्रकारचा आरोप किंवा अशा प्रकारचं आमचं मत या केंद्र आणि राज्य सरकारच्या विम्याच्या धोरणांबद्दल आणि भूमिकेबद्दल निर्माण झालेलं आहे. सर, आता या सगळ्यामध्ये तुम्ही एक असा सुद्धा आक्षेप नोंदवतात की सुधारित पीक विमा योजना लागू केली त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रीमियम 2 ते 3-4% भरावा लागला. आधी ते ₹1 पीक विमा हो. योजना होती. हा एक तुमचा एक मुद्दा आहे. दुसरा एक मुद्दा तुम्ही असा सुद्धा उपस्थित करतात की या सगळ्यामध्ये जी काही रिस्कची टक्केवारी होती ती 80-90 वरून 70 वर आणली. आता या सगळ्यांचा हो. परिपाक म्हणून शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळतोय का, असं तुमचं म्हणणं आहे का? नक्कीच सर. एकूण हा जो काही बदल या पीक विम्यांच्या सुधारित पीक विम्यामध्ये केलेला आहे, यामध्ये एक बाब मी आणखी आपल्याला अधोरेखित करू इच्छितो. एकूणच केंद्र आणि राज्य सरकारचा या योजनेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. मुळात कधी नव्हे एवढं हे जे कृषी बजेट यावर्षी मांडलं गेलं, यामध्ये 8 वर्षात सगळ्यात कमी तरतूद ही पीक विम्याच्या तरतुदीमध्ये केलेली आहे. ती कमी केलेली आहे. एका बाजूला सगळ्यात मोठा अख्ख्या जगाला आणि देशाला माहिती आहे, कालच मुख्यमंत्री महोदयांनी मीटिंग घेतलेली आहे, की अल निनोचा पर्यावरणाचा फार मोठा या ग्लोबल वॉर्मिंगचा झालेला आहे. अशा प्रसंगी विम्याचं प्रावधानामध्ये वाढ करणं अपेक्षित असताना त्यांनी एकदम कमी केलेली आहे. एवढंच नाहीये, तर ज्या पद्धतीची रिस्क फॅक्टर या विमा योजनेमध्ये होता, 80-90% रिस्क फॅक्टर त्यांनी 70% वरती आणून ठेवलेला आहे. जो बीड पॅटर्न संबंध महाराष्ट्राला आणि देशामध्ये सुद्धा प्रायोगिक तत्वावरती वापरला गेला, ज्याचं कौतुक झालं. ज्याच्या संदर्भामध्ये सरकारने बीड जिल्ह्याच्या कलेक्टरांचं स्वागत केलं. त्या ₹1 पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय बदलून आता अगदी 2% पासून ते नगदी पिकांना 5% पर्यंतचा प्रीमियम सुद्धा हा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेला आहे. कमीत कमी ₹1000 ते अगदी लांबपर्यंतचा प्रीमियम त्यांनी घेतलेला आहे. आणि या सगळ्या बाबींचा परिणाम म्हणून एका बाजूला केलेली तरतूद कमी, दुसऱ्या बाजूला वाढवलेला शेतकऱ्यांचा हिस्साचा प्रीमियमचा वाटा आणि एकूणच कमी झालेले हे सगळे ट्रिगर, या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे आज खऱ्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर विम्याची गरज दिवसेंदिवस वाढत असताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 90% शेतकरी या विमा योजनेमध्ये यावर्षी सहभागी झालेले नाही आहेत. म्हणजे ही सगळ्यात मोठा केंद्र आणि राज्य सरकारचा पराभव आहे, की जर शेतकरी या विमा योजनेपासून दूर जात असतील, खऱ्या शेतकऱ्यांना आता गरज या विम्याच्या संरक्षणाची आणि प्रोटेक्शनची असताना सुद्धा हे फेल्युअर केंद्र आणि राज्य सरकारच्या विम्या संदर्भात घेतलेल्या धोरणाचं आणि भूमिकेचं हे समोर येऊ लागलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जी मागणी करतोय, या सगळ्या बाबींमधून जे चित्र समोर येऊ लागलेलं आहे, की ही पीक विमा योजना ही कंपन्यांधार्जिनी किंवा तुमच्या स्वतःच्या हितापेक्षा जो शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत येतोय, या शेतकऱ्यांच्या हिताची ही पीक विमा योजना असावी, अशा प्रकारची मागणी आम्ही लावून धरतोय. आणि या सगळ्या बाबीमधून पुन्हा एकदा पहिली जी काही पीक विमा योजना आहे, ज्याच्यामध्ये हे सगळे ट्रिगर आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा कमी जातोय, या सगळ्या बाबींचा समाविष्ट असणारी एक परिपूर्ण अशी शेतकरी हिताची पीक योजना केंद्र आणि राज्य सरकारने द्यावी, अशी सुद्धा मागणी याच्यामधून उठाव घेते आहे. आता जसं मी तुम्हाला आधी म्हणालो, की कृषी विभाग म्हणतोय, की इथल्या या भागातले ज्या भागांना अजून भरपाई मंजूर झालेली नाहीये, तिथं पीक कापणी प्रयोग हे अजून पूर्ण झालेले नाहीयेत. 40-50% पर्यंत ती संख्या आहे, तिथपर्यंत ती पूर्ण झाली आहेत. पुढच्या काळात तिथे सुद्धा पीक विमा भरपाई त्यांना शेतकऱ्यांना दिली जाईल, अशा पद्धतीचं कृषी विभागाचा दावा आहे. पण आतापर्यंत राज्य सरकारचा आपण जो काही अनुभव घेतलेला आहे, मग ती अतिवृष्टीची मदत असेल, कर्जमाफी असेल किंवा पीक विमा असेल, या सगळ्यामध्ये या ना त्या प्रकारे वेळकाढूपणा करत फक्त आजची गोष्ट उद्यावरती ढकलणं, अशा पद्धतीचं जे काही व्यवहार आहे किंवा कार्यशैली आहे ती राज्य सरकारची राहिलेली आहे. जर पुढच्या काळात पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना तुमच्या जिल्ह्यात असेल, म्हणजे बीडमध्ये असेल, धाराशिवमध्ये असेल, लातूरमध्ये असेल आणि इतरही उर्वरित राज्यामध्ये सुद्धा असेल, जर मिळाली नाही तर तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे पुढच्या काळात? नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीवरती
एकूण शेतकऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. कारण विधानसभेच्या पटलावर केलेल्या घोषणा जर हे सरकार परिपूर्ण करत नसेल, तर शेतकऱ्यांमध्ये असणारी अस्वस्थता ही नक्की एक शेतकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून शेती मातीच्या हितासाठीची चळवळ पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी म्हणून किसान सभा एक महत्वाचं पाऊल उचलतीये, की या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही म्हणल्याप्रमाणे अद्याप तर एकाही शासनाच्या प्रतिनिधी अधिकृतपणे सांगितलं नाही, की ही प्रक्रिया आणखी चालू आहे म्हणून. परंतु आम्ही आशा करतोय, की या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आपण "ओली तैशी चाली वंदावी पावले" त्या पद्धतीनं ज्या घोषणा केलेल्या आहेत, या घोषणांची अंमलबजावणी नक्कीच लवकरात लवकर करेल. जर हे करणार नसेल, तर नक्की शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि शेतकरी एकजुटीमधून सरकारवर दबाव टाकून केलेल्या घोषणेची अंमलबजावणी आणि पीक विम्याची रक्कम आमच्या खात्यावरती टाका आणि या सोबतच पुढल्या वर्षी जे धोके आमच्यासाठी निर्माण झालेली आहेत, अल निनोच्या माध्यमातून, ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून, या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी हिताची पहिली असणारी जी काही पीक विमा योजना आहे, ज्याच्यामध्ये जोखीमचे स्तर अगदी सगळ्या योग्य पद्धतीने आहे, अशा प्रकारची परिपूर्ण पीक विमा योजना पूर्ववतपणे लागू करा. या दोन्ही मुद्द्याला घेऊन ज्या शेतकऱ्यांच्या एकजुटीमधून सरकारवर दबाव टाकून सरकारला हे करण्यासाठी आम्ही नक्कीच भाग पाडू. किसान सभा त्याच्यामध्ये अग्रक्रमाची आणि आक्रमक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांना एकत्र करून ह्या लढ्यासाठी आव्हान करतेय आणि लवकरच या लढ्यामध्ये सुद्धा उतरण्यासाठी किसान सभा पूर्णपणे तयार आहे. शेतकऱ्यांच्या पातळीवरती सर्व भूमिका सर्वे वगैरे करून एक आंदोलनाची दिशा लवकरच किसान सभा ठरवेल. ही बाब मात्र आपल्या या माध्यमातून आम्ही कळवतोय. सर, तुम्ही तुमच्या भागामध्ये आता पीक विम्याची परिस्थिती जी आहे, त्याच्याबद्दलची नेमकी स्थिती काय आहे? त्याच्याबद्दल तुम्ही तुमची मतं काय आहेत ती इथे नोंदवलीत. त्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारनं पीक विमा योजनेत जे काही बदल केलेत, त्याचा फटका शेतकऱ्यांना कसा बसतोय, याच्याबद्दल तुमची भूमिका नेमकी काय आहे, आक्षेप काय आहेत, याचीही मांडणी तुम्ही सविस्तर केलीत. तुम्ही वेळ दिलात आणि ॲग्रोवन सोबत जोडले गेलात आणि शेतकऱ्यांसोबत चर्चा केलीत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.